अनुरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 17वा असणारा अध्याय आणि त्यामधील मागच्या पाठामध्ये आपण 15वा असणारा श्लोक पाहिला. त्यातनं कायिक, वाचिक आणि मानसिक असणारी तप. कोणतं तप कायिक आहे, कोणतं वाचिक आहे आणि कोणतं मानसिक स्वरूपाचं आहे. त्यातलं कायिक आणि वाचिक जे तप आहे हे कायिक आणि वाचिक तप आपण पाहिलं. आणि मानसिक जे तप आहे की मनाची शुद्धी. जोपर्यंत अंतःकरणाची चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी परमात्म्याचा असणारं अस्तित्व, परमात्म्याचा असणारा प्रकाश त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येते, अनुभूती त्याची प्राप्त होते. आणि म्हणून त्याकरता चित्ताची मानसिक शुद्धी जी आहे ही आध्यात्मिक शास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाची. आणि त्याच्यासाठी हे सगळं बाकीच्या ज्या ज्या काही साधना सांगितल्या, कर्मयोग असेल, ध्यानयोग असेल, भक्तियोग असेल, अनेक प्रकारचे जे काही योग सांगितले, या योगांच्या माध्यमातून ज्या ज्या सगळ्या साधना ज्या सांगितल्या त्या सगळ्या साधनेचा परिपाक काय तर चित्तशुद्धी. कारण का जोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत त्या चित्तामध्ये परमेश्वराचं असणारं अस्तित्व अथवा आहेच, परंतु परमेश्वराचं असणारं यथास्वरूप अपरोक्ष अनुभूती, साक्षात अपरोक्षात ब्रह्म ती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि म्हणून याकरता म्हणून हे सगळी तपसुद्धच आहे. शरीराने कशी शुद्धी पाहिजे, वाचेची शुद्धी कशी पाहिजे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत स्वाध्यायाभ्यासम, सातत्याने अध्ययन आणि अध्यापन, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम सांगितलं. स्वाध्याय आणि प्रवचन जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला कंटाळा आलाय हा जो शब्द आहे हा शब्द त्याच्यामध्ये येऊ नये. सातत्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दोन गोष्टी चालू. कारण त्यातनं काय वाचिक शुद्धी येते. आणि मग मानसिक शुद्धी कोणती, मानसिक सांगितली 16व्या श्लोकाच्या माध्यमातून. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्यैत तपो मानसमुच्यते. की अशा प्रकारे मनप्रसाद सौम्यत्व, मौनम आत्मविनिग्रह, भाव संशुद्धी इति एतत् तपो मानसम उच्यते. सर्वात प्रथम काय सांगितलं, मनप्रसाद. मनप्रसाद म्हणजे काय तर अंतःकरणाची असणारी प्रसन्नता अथवा शांत. अंतःकरणामध्ये प्रसन्नता पाहिजे कायमस्वरूपी. स्मितहास्य, प्रसन्न वदन, अंतःकरणाची असणारी प्रसन्नता. सारखं रडका अंतःकरण नाही पाहिजे, कंप्लेंट्स नाही पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या ज्ञानेन. चाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये, सीताराम 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 कहिये या न्यायानं. की ज्या आहे प्राप्त परिस्थिती तिचा स्वीकार केला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, काल सांगितल्याप्रमाणे की मुंबईला ज्याप्रमाणे लोकलमधनं उतरल्यानंतर बाहेर जायचं आहे, काय करतो आपण, आपल्याला ॲडजस्ट करत 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 बाहेरपर्यंत पोहोचण्याचा ज्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे या सगळं संसार हा त्या बकरी आणि बकरीच्या असणारी पिल्लांची जी गोष्ट आहे, जोपर्यंत आवाज शांत झाला तर पाणीच पडणार नाही, तसे संसारामध्ये सगळंच चालू राहणार आहे. हा आला तो बोलला, हा बोलला, ह्याने असं केलं त्याने तसं केलं, सगळ्या कंप्लेंट्स हे आहे राग आहे द्वेष आहे सगळं. परंतु याच्यामधनं ॲडजस्ट होत 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 आपल्याला काय केलं पाहिजे, मुख्य गेटापर्यंत जायचं. देवाची याद्वारे उभा क्षणभरी सांगितलं की त्या क्षणभर त्या परमेश्वराचं दार जे आहे तिथपर्यंत जाण्याचा या सगळ्यातनं प्रयत्न करायचा. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, मग मनाची प्रसन्नता पाहिजे, कंप्लेंट्स नाही पाहिजे सारख्या सातत्याने. जे आहे जसं ठेवलंय त्या परिस्थितीमध्ये मनात प्रसाद, मनाची प्रसन्नता सर्वात महत्त्वाची. नाही तर मग काय होतं, सारखं साधक जरी झाला तरी साधकाच्या सुद्धा मग काय होतं सातत्याने कंप्लेंट्स. पहिलं म्हणजे सध्या आपण काय जरी सगळे शिकत असलो किंवा अनेक प्रकारचं साधना करत असलं तर आपण साधक आहोत हेच आपण सर्व विसरलेलं असतो. की आपण साधक आहोत, आपण साधना करत आपल्याला साध्यापर्यंत पोचायचं आहे. साधक साधना आणि साध्य हा जो विषय आहे, हा साधक साधना आणि साध्य हा विषयच आपण काय झालोय विसरले गेलेलो आहोत. आणि म्हणून त्याकरता काय पाहिजे, म्हणून जर आपण साधक आहोत तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपण साधक असेल तर आपल्याला सर्वात पहिलं मनाची असणारी प्रसन्नता जी आहे ती मनाची प्रसन्नता त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्यानंतर मनप्रसाद सौम्यत्वम, सौम्य शांत भावाने.
ग्रॅमिलिंग सारखं शांत, रडकं नाही, शांत. चेहरा जरी पाहिला तरी प्रसन्न, काय काय लोकांचा बघा चेहरा पाहिला तरी आपल्याला प्रसन्न वाटतं आणि काहींचा असं वाटतं चेहराच पाहू नये. कायम त्यांच्या चेहऱ्यावर सुतक किंवा आपण म्हणतो 12 वाजलेत कायमच्या त्या चेहऱ्यावर, तसं नाही, शांत प्रकारे सौम्यत्व. नंतर मौनम, मौन अत्यंत महत्वाचं. मौन म्हणजे वाचावर कंट्रोल, बोलण्यावर कंट्रोल, अथवा मौन शब्दाचा अर्थ शांत न बोलणे, मौनाची साधना. मौनम सर्वस्व साधनम सांगितले त्या ठिकाणी सुभाषित कारण. सगळ्याचं साधन काय साधकासाठी? न बोलणं, शांत राहणं. म्हणून मग तुम्ही कुठे हरिद्वार ऋषिकेशला आले तर मौनी बाबा असतात. काय काय मौनी बाबा म्हणजे त्यांनी अनेक वर्ष न बोलण्याची साधना केली. 10 वर्ष, 12 वर्ष, 1 वर्ष, काही कुणाशी बोलायचं नाही. ते सगळे अशा प्रकारचे अनेक आपण पाहतो, वाचतो. मौनी बाबा ही यांची गुफा, ही मौनी बाबांची गुफा. काय नाही त्यांनी बाकी काही केलं नाही, फक्त मौनाची साधना अत्यंत महत्वाची आध्यात्मिक मार्गावर. म्हणून तेच सांगितले या ठिकाणी मौन. मौन म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मनावर कंट्रोल किंवा न बोलणे. मौन याचा स्पष्ट अर्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे आहे शब्दाचे आहे वाचेमधून बाहेर न येणं, शांत प्रकारे राहणे. नंतर आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे कंट्रोल अंतःकरणाचा. जे मन आहे त्याच्यावर कंट्रोल करणं. सामान्यतः सर्व बाजूंनी मनाचा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय जे आहे ती सातत्याने जे आपल्या विषयांकडे धावण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेव. जरी वाटलं की मला आज हे करायचं, मला ते करायचं, तरी सुद्धा त्याला कंट्रोल हे होऊ शकत नाही. जसं आई मुलांना, लहान मुलांना त्यांनी किती जरी बाजारामध्ये गेल्यानंतर, जत्रेला जर गेल्यानंतर पाहतो आपण, ते जे पाहिजे ते मागतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. त्याचा उपयोग आहे का नाही माहिती नाही, पण पाहिल्याबरोबर पाहिजे. तसंच हे आपलं मन सुद्धा त्या लहान मुलाप्रमाणे का पाहिल्याबरोबर हे पाहिजे, ते पाहिजे. मग काय केलं पाहिजे? त्याच्यावर कंट्रोल केला. पाहिजे जरी म्हटलं तरी त्याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे. हे मिळू शकत नाही, त्याने तुला असं होणार आहे, ध्याय येतो विषयां तुमचा संगस्तेषु उपजायते. करत करत बुद्धीनाशात प्रणश्यते. जर तुला दिलं तर तुझ्या बुद्धीचा नाश होऊन स्वतःचा तू काय केले नाश करून घेशील. अशा प्रकारे त्याला काय केलं? समजावून सांगणे. ह्याला काय म्हणतात? आत्मविनिग्रह. भावसंशुद्धी म्हणजे निष्कपट भाव, सरळ. काल सांगितलं मनस्येकम, वचस्येकम, कर्मण्येकम. महात्मना सांगितलं, महात्म्याची लक्षणं आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक एकरूपता आहे. जे मनात आहे तेच ओठावर आहे, जे ओठावर आहे तेच कार्यामध्ये. त्याच्यामध्ये द्विधा कुठे नाही. जे मनात आहे तेच बोलेल, जे बोलेल तेच करेल. अशा प्रकारचे जे आहेत त्यांना या ठिकाणी शास्त्र काय म्हणतं? ते महात्मा आहे. कायिक, वाचिक, मानसिक मध्ये जे आहे म्हणजे काय? भावसंशुद्धी म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्कपट हेतू, दुसऱ्याला फसवणूक करण्याचा जो हेतू आहे ते दुरात्मा सांगितले. मनामध्ये बोलणारे, करणार तिसरंच, अशा प्रकारचे जे आहेत त्यांना शास्त्राने दुरात्मा सांगितले. मग आपल्याला काय पाहिजे? आपण पुण्यात्मा, साधू स्वभावाचे आपण असू तर काय झालं पाहिजे? आपल्या या तिन्ही गोष्टींमध्ये एकरूपता पाहिजे. तेच या ठिकाणी सांगितलं भावसंशुद्धी ही. आणि काय सांगितलं? इति एतत् तपो मानसम उच्यते. हे सगळं जे आहे मानसिक तपस म्हणजेच काय? ज्यामध्ये मनाची प्रसन्नता सांगितली, त्यानंतर सौम्यता, शांत, मौन, इंद्रियांवर कंट्रोल, त्यानंतर भावसंशुद्धी म्हणजे मनाचा निष्कपटपणा, या असणाऱ्या प्रामुख्याने ज्या 5 गोष्टी यामध्ये सांगितल्या. जे सांगितलं मानसिक स्वरूपाचं तप. काय म्हणतात आचार्य? मनः इति मनःप्रसादः, मनसः प्रशान्तिः, स्वच्छता पदानं प्रसादः, सौम्यत्वं यत् सौम्यनस्य आहुः, सुखादि प्रासादिकायोः अंतःकरणस्य वृत्तिः. मौनं वाक्संयमोऽपि मनः संयमपूर्वको भवति इति कार्येण कारणमुच्यते. मनःसंयमो मौनमिति आत्मनिग्रहः. मनोनिरोधः सर्वतः सामान्यरूपः आत्मनिग्रहः. वाग्विषयस्यैव मनसा संयमः मौनम् इति विशेषः. भावसंशुद्धिः परैः व्यवहारकालैः अमायावित्वं भावसंशुद्धिः इति एतत् तपः
मानसम उच्चते. म्हणजे अशा प्रकारे काय मनप्रसाद म्हणजे मनप्रसाद म्हणजे मनाची शांती. मनाची शांती मनाची प्रसन्नता अथवा दोन्ही घेऊ शकतो आपण. मनप्रसाद म्हणजे मनाची शांती, मन स्वच्छ रागाद दोषरहित करणे म्हणजे मनाचा प्रसाद. मनामध्ये जे काय रागद्वेष आदी जे काय आहे, काम क्रोध लोभ हे जे काय षडविकार जे आहे, त्या षडविकारांवर काय केला पाहिजे, विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण या षडविकारांवर विजय प्राप्त करू तेव्हा मनाची काय होईल, प्रसन्नता निर्माण होईल. ते या ठिकाणी सांगितलं. तोच मनाचा प्रसाद सौम्यत्व ज्याला सौमनस्य म्हणतात. म्हणजे मुखादिकांची म्हणजे प्रसन्नता हे जिथे कार्य आहे अशी अंतःकरणाची वृत्ती. मुखादिकांची काय प्रसन्नता म्हणजे काय, मुखादिकांच्या द्वारे प्रसन्नता म्हणजे जे शब्दात उच्चारण होणार आहे, चांगलं बोलावं आपण थोडक्यात म्हणतो. ओम भद्रम कर्णैः शृणुयाम देवाः भद्रम पश्येम. आम्ही आमच्या कानाने शुभ ऐकावं, मुखाने शुभ बोलावं सुद्धा आपण म्हणतो. सुरुवातीला काय करतो, उठल्याप्रमाणे आपण म्हणतो बाकी काही नाही. उठा प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे अशा प्रकारची सुरुवात आहे रामानेच झाली पाहिजे, दुसरं काही नाही. म्हणजे अशा प्रकारे ती काय झाली, ती असणारी शुद्धी. अशा प्रकारे मुखादिकांची प्रसन्नता आहे म्हणजे ती मग काय होईल, अशा प्रकारे ज्यावेळेस मुखाने प्रभाते उठून सुरुवातीलाच जर परमेश्वराचं चिंतन झालं, रामाचं चिंतन झालं, तर काय होणार, ते काय म्हणाल, जसं चिंतन तसं मनामध्ये ते संस्कार त्या क्षणी जाणार. सकाळी उठून काही जणांना सवय असते बघा, तुम्ही सकाळी उठून मोठ्यांदा रेडिओ लावून नाही ती गाणी लावायची, सकाळी 5-6 वाजताच लावत बसतात. त्याने काय होणार, अंतःकरण किलबिश निर्माण होणार. तर ते नाही झाले. मनाचे प्रसन्नतासाठी काय पाहिजे, रामनामाचा जप आरंभ केला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून ही मुखादिकांची म्हणजे प्रसन्नता आहे जिथे कार्य आहे अशा अंतःकरणाची वृत्ती. मौन म्हणजे वाक्संयम. मौन म्हणजे काय, वाक्संयम, बोलण्यावर नियंत्रण. काय बोललं पाहिजे, काय बोलणं नाही पाहिजे, अशा प्रकारे बोलण्यावर असणारं नियंत्रण साधकाचं पाहिजे. जर बोलायला लागला की नुसताच बोलतोय, काय कोणाला कळतं का नाही कळत हे सुद्धा याला माहिती, पण नुसताच बोलत जातो, तसं नाही. अलग लक्षात, हे वाक्संयम तो मनसंयमनाने होतो. आणि म्हणून जो वाक्संयम जो आहे हा मनाचा संयम, मन संयमित असेल. अलग लक्षात, हे मन सारखं चंचल आहे. चंचलम हे मन कृष्णशास्त्र म्हणतं. चंचल असल्यामुळे त्याच्यावर जर कंट्रोल केला तर वाकवर कंट्रोल आपल्या आप येणार आहे. म्हणून तेच सांगितलं, तो मनसंयमानं होतो. म्हणून मनसंयम म्हणजे मौन. त्यानंतर किंवा मुनीचा भाव जे म्हणून तोच मौन. मुनीचा भाव म्हणजे मुनी लोक जे आहेत त्यांचा असणारा भाव तो म्हणजे मौन. आत्मनिग्रह, आत्मनिग्रह म्हणजे आत्म्याचा मनाचा निरोध. आत्म्याचा म्हणजे या ठिकाणी असणार अंतःकरणाचा निरोध, म्हणजे त्या विषयांमध्ये जे त्याचं धावणं चालू आहे त्याचा निरोध करणे. सर्वतः सामान्य रूप मनोनिग्रह, त्या दोन्हीचा अर्थ मनोनिग्रह म्हणजे मनाचाच निग्रह करणे. हा आत्मनिग्रह व वाक संबंधी मनाचा संयम म्हणजे मौन असा या शब्दाचा अर्थात फरक आहे. भावसंशुद्धी म्हणजे हृदयाची अविकलता, म्हणजे दुसऱ्याशी व्यवहार करताना निष्कपट भावना ही भावशुद्धी. भावशुद्धी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अंतःकरणामध्ये कायिक वाचिक मानसिक एकरूपता पाहिजे. बोलला एक केले एक आणि अंतःकरणामध्ये भलतंच असं नाही पाहिजे. सगळ्यामध्ये एकरूपता त्याची झाली असते, ती भावसंशुद्धी. ही अशा या तपाला मानस म्हणजे मनप्रधान्याने होणारे तप असे म्हणतात. आणि अशा प्रकारे हे झाले कायिक, वाचिक आणि मानसिक, ही 3 प्रकारची असणारी जी तप आहे ही या ठिकाणी ठरली. आणि ही काय पाहिजे, ही सात्विक वृत्तीची पाहिजे. ज्यावेळेस कायिक वाचिक आणि मानसिक तप हे सात्विक वृत्तीचं असेल त्यावेळेस लवकरात लवकर त्याला काय, त्या परमेश्वराची असणारी प्राप्ती. चित्तशुद्धी झाल्यानंतर वेळ नाही, सूर्य तिथेच आहे, फक्त काय ढगाचा असणारा आच्छादन बाजूला करायचं. विहिरीमध्ये असणारं शेवाळं जे आहे ते शेवाळं बाजूला काढल्यानंतर त्याच ठिकाणी प्रतिबिंब स्पष्ट दिसणार, तेवढंच करायचं. त्याकरता हे सगळी शुद्धी. एकदा शुद्धी झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा त्या असणाऱ्या परमेश्वरावर जे असणारा अज्ञानाचं आवरण, या अज्ञानाचं आवरण कधी जाईल, ही सगळी शुद्धी असेल तर जाईल. जशी तुरटी पाण्यावर फिरवल्यानंतर काय होतं, त्यातले सगळं जे घाण आहे, मलिनता जे आहे ते काय होतात, काही वेळातच काय होतात, बाजूला होतात, खाली बसतात. आणि काय ते पाणी अतिशय स्वच्छ होतं. मग त्यामध्ये असणारा आपला चेहरा अतिशय स्पष्टपणे दिसतो. त्याचप्रमाणे आहे हे अंतःकरणामध्ये असणारे राग द्वेष आदी हे जे काही भरलेलं आहे ते सगळं काय रिक्त केलं पाहिजे.
म्हणजे त्या ठिकाणी असणारं परमेश्वराचं दर्शन, जय जय सुसंवेद्य स्वरूप परमेश्वराचं दर्शन आपल्याला लगेच होणार आहे. या अनुषंगाने ही सगळी शुद्धी सांगितली. आणि म्हणून हे शुद्धी म्हणजेच काय, मग हे म्हणजेच तप आहे. या सगळ्याचा अंतःकरणाची शुद्धी म्हणजे काय, हे तप आहे. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. मग पुढे काय म्हणतात, आणि अशा प्रकारे म्हणून ही तिन्ही प्रकारची शुद्धी किंवा या तिन्ही प्रकारचं तप या ठिकाणी सांगून पुढे म्हणतात, योक्तम कायिक वाचिक मानसः तपः तप्तम नरैः सत्त्वादिनवेदेन कृतं त्रिविधं भवति इति उच्यते. वर 3 श्लोकात सांगितलेले शारीरिक, वाचिक आणि मानसिक असे मनुष्याने केलेले तप सत्वादी भेदाने त्रिविध कसे होते, ते पुन्हा आता हे कायिक वाचिक मानसिक जे तप आहे ते पुन्हा सत्व रजसिक आणि तामसिक भेदाने कसं काय होतं. पुन्हा त्याच्यामध्ये सात्विक तप, राजसिक, तामसिक, त्याच्यामध्ये पुन्हा यांनी काय केलं, डिवायडेशन करून त्यातलं असणारं सात्विक दर्जाचं तप जे आहे पहिल्यांदा सांगितलं 17व्या श्लोकाच्या द्वारा सात्विक जे तप आहे ते सात्विक तप 17व्या श्लोकातून सांगतात. श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधम नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिरक्षते. सर्वात पहिलं काय, सात्विक कशाला म्हणतात, सात्विकता म्हणजे श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधम नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिरक्षते. अफलाकांक्षिभिर्युक्तैः म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे फलाची आकांक्षा न करणाऱ्या, कुठल्याही मला असंच झाला पाहिजे, कर्मण्येवाधिकार, कर्म करतोय म्हणून तो अतिशय महत्वाचा श्लोक आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. दुसरं वाक्य महत्वाचं, फलाची अपेक्षा न ठेवता जे माझं कर्म आहे ते कर्म मी काय करतच आहे. मा कर्मफल हेतुर्भू आणि माते संगोस्तु कर्मणे. त्या 4 सूत्र आहेत. कर्मयोगाची असणारी 4 मुख्य जी सूत्र आहे ती 4 सूत्र त्या 4ही पादांमध्ये सांगितले. कर्मामध्ये सुद्धा अधिकार आहे, कर्मण्येवाधिकार असते, परंतु मा फलेषु कदाचन, फलामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नकोस. मा कर्मफल हेतुर्भू, कर्मफल हेतू मा भूत. कर्मफल हेतू होतं म्हणजे काय, कर्माचं फळ जे आहे एकदा परिपक्व अवस्थेमध्ये झाल्यावर हेतू काय होतो, जन्ममरणाला हेतू. जन्ममरणाचं मूल कारण काय, कर्म आणि कर्मफल. वासना, कर्म, कर्मफल, संचित, प्रारब्ध, आगामी, हे सगळं कसं जन्ममरणाला कारणीभूत आहे. आणि म्हणून माप कर्मफल हेतुर्भू, जे त्या कर्मामध्ये असणारी जी कर्माच्या फलामध्ये असणारी जी आसक्तीची भावना आहे ती काय, ती हेतू होते त्यासाठी पुनर्जन्माला. म्हणून माप कर्मफल हेतुर्भू, तुझं जे कर्माचं फल आहे हेतू माभूत. माभूत म्हणजे निषेधात्मक सांगितलं, पुनर्जन्माला. माते संगोस्तु कर्मणे. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मफलच हेतू नाही झालं मग कर्मच कशाला करायचं, सोडून देऊ सगळं, काय नाहीतरी कर्माने प्राप्त व्हायचंय, तर तसं नाही. माते असंग असतो कर्म, कर्म हे तुला केलंच पाहिजे. मग कुठल्या भावनेने, म्हणून अफलाकांक्षिभिर्युक्त ही, अफलाकांक्षिभिर्युक्त, फलाची आकांक्षा न, माझं नित्य कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे, कर्तव्य आहे माझं. आपण म्हणतो तुझं ते कर्तव्य आहे, आत्ता तुला ते करणं भागच आहे. अशा प्रकारे जे आहे ते कशा, समाहित चित्तः. समाहित चित्तः म्हणजे काय, जो कुठल्याही प्रकारच्या ज्याच्या चित्तामध्ये द्वैत भावना नाही, समाहित प्रकार आहे, अशा काय जे साधक आहे त्या साधकांकडून परया श्रद्धया म्हणजे अतिशय श्रद्धेने केलेले जे आहे, अशा प्रकारचे अत्यंत श्रद्धायुक्त केलेले काय त्रिविधम तपहा, जे 3 प्रकारचं तप आहे त्याला सात्विक तप म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता समाहित चित्ताने, हे वरची सांगितलेली 1, 2, 3 कायिक वाचिक मानसिक ही जी तप आहे ही ज्यावेळेस तो साधक करतो तेव्हा या तपांना वरच्या 3 कायिक वाचिक सात्विक तपांना सात्विक असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता त्यांनी त्या ठिकाणी ती केली पाहिजे. कोणी साधकाने. पाहू आचार्य काय म्हणतात, श्रद्धया ते श्रद्धया अस्तिक्य बुद्ध्या पर्या प्रकृष्टया तप्तम अनुष्ठितम ततः तपः तत् प्रकृतम त्रिविधम त्रिप्रकारम त्रिधिष्ठानम नरैः अनुष्ठातृभिः अफलाकांक्षिभिः फलाकांक्षरहितैः युक्तैः समाहितैः यत् ईदृशं तपः तत्सात्विकं सत्त्वयुक्तं परिरक्षते कथयन्ति शिष्टाः
परमश्रद्धेनं अतिशय आस्तिक्य बुद्धीने कुठलंही जे तप आहे, कुठलंही अनुष्ठान जे आहे, अत्यंत काय केलं पाहिजे? परमश्रद्धेनं, त्याच्यामध्ये अत्यंत श्रद्धा पाहिजे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे केलं पाहिजे. करायचं म्हणून नाही केलं, म्हणून शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सांगितले त्या ठिकाणी. आणि म्हणून परमश्रद्धेनं, आता फार काय सगळ्याचा विस्तार करत नाही, आपल्याला लवकरात लवकर आता पुढे जायचं आहे. आता भरपूर 2 वर्ष सगळ्याचा विस्तार झालेला आहे आपला. परमश्रद्धेने अतिशय आस्तिक बुद्धीने अनुष्ठालेले ते प्रकृत त्रिविध 3 प्रकारचे शरीर वाक मन यांनी केलेले तप फलकांक्षारहित, अशा प्रकारे तिन्हीमध्ये मुख्य काय? कुठल्याही प्रकारच्या फलाची आकांक्षा न ठेवता समाहित चित्त होऊन प्रसन्न चेतसा होऊन, नाही तर फलाची अपेक्षा नाही म्हणून मग काय होईल? चित्त विक्षिप्त सुद्धा होईल, काहीच मिळणार नाही. आपण म्हणतो ना, काय तुझ्या मागे येऊन फायदा, काहीच मिळणार नाही. तसं सुद्धा होतं. व्यावहारिक लोक सगळीच तसंच म्हणतात जे आहेत. काय फायदा बाबा येतो, काय फायदा आहे का? काय तुझ्या मागे आलं पण काही मिळालं नाही, म्हणून एखादा काय करेल? त्याच्यामध्ये काय करेल? कुठं प्रमाद करेल. पण इथं तसं नाही, प्रमाद न हो, समाहित चित्त. समाहित चित्ताने अलग लक्ष, म्हणजे समाहित चित्त म्हणजे सिद्धी असिद्धी विषयी निर्विकार, मनामध्ये कुठल्याही प्रकारची उद्विग्नता निर्माण होता कामा नाही. अशा परिस्थितीमध्ये ते जे कार्य आहे हे कार्य तो करत असेल. म्हणजे अशा प्रकारे निर्विकार अशा काय साधकांकडून, अनुष्ठान करणाऱ्यांकडून अनुष्ठानिले जे प्रकारचे तप त्याला सात्विक तप म्हणून शिष्ट लोक म्हणतात. अशा प्रकारे जे तप आहे त्या सात्विक तप म्हणतात. कुठल्या प्रकारच्या फलाची आकांक्षा न करता समाहित चित्ताने जे कार्य, जे कर्म मला सांगितलेलं आहे ते कर्म मी काय करतो? सिद्ध असिद्धीमध्ये समान भावाने राहून करतो. अशा प्रकारच्या केलेल्या कर्माला सात्विक कर्म असं म्हणतात. मग राजसिक काय? तर राजसिक सांगितलं 18व्या श्लोकातून, सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैवेत क्रियत यतदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. राजसिक सांगितलं. राजसिक काय म्हणतात? जे तप सत्कारमान पूजार्थम. आता सगळीकडं तेच आहे. आता पाहिलं पारमार्थिक क्षेत्रामध्ये याला फार हे उच्च ह्याला आता प्रतिष्ठा प्राप्त झालेली, परंतु हे राजसिक काय? सत्कार, मान, पूजा. मला की माझा सत्कार झाला पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, मला पूजा झाली पाहिजे माझी, हे सगळ्यांना असं जे आहे हे सगळं राजसिक दर्जाचं. याच्यामधनं काही प्राप्त होत नाही. राजसिक दर्जाचं तप सांगितलं. काय? सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवत. कसं आहे त्याच्यामध्ये? सत्कार आहे, सत्कार मान पूजार्थम, आणि दंभेन, दंभ म्हणजे खोटेपणा नसताना सुद्धा त्या क्वालिटीचा आहे का? त्याचा सत्कार, त्याचं पूजन करण्याच्या, का फक्त लोकांना भासवण्याकरिता करतोय? आणि दंभ खोटेपणा आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते दंभेनं सांगितलं. दंभेनं म्हणजे खोटे प्राणान जे केले जाते काय? क्रियंते तद इह प्रोक्तम. अशा प्रकारे जे येथे केलं ते काय? राजसम चंचलम अनित्य. हे सगळे जे राजसिक जे तप आहे ते काय? चंचल स्वरूपाचे आहे. आणि कसं आहे? चंचलम अध्रुवम. त्याने काय? वास्तविक ज्या वस्तूची प्राप्ती झाली पाहिजे, ध्रुव म्हणजे स्थिर वस्तूची, साधनेच्या द्वारे काय झालं पाहिजे? जी स्थिर वस्तू जी आहे परमात्मा, त्याची जी प्राप्ती व्हायला पाहिजे ती प्राप्ती होत नाही राजसिक तपाच्या द्वारे. का होणार? मग स्वतःची प्रौढी, स्वतःची पूजा, स्वतःच मीच अहम ब्रह्मा, अहम विष्णू, अहम रुद्र, अशा प्रकारची जी भावना मनामध्ये आहे राजसिक तपाची आहे. आणि हे राजसिक तप त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतो, म्हणून ते करू नये. बघा त्याच्यामध्ये जास्त आपण हार, सत्कार, मान, पूजा याच्यामध्ये जास्त जो साधक आहे त्या साधकाने हे सगळं काय? हे तुमची विघ्न आहेत साधनेमध्ये जाणावं. लोकांना काय कळत नाही. लोकांना तर बस कुणाला तरी आपला त्यांना बनवायचं असतं. तुम्ही अशा आहात, तुम्ही तशा, पण साधकाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या पारमार्थिक मार्गावर निघालेलो आहोत त्या पारमार्थिक मार्गावर हे काय आहे? हे एक विघ्न आहे, म्हणून त्याच्यामध्ये फसता कामा नये. कारण आणि दुसरं कसं आहे? ते अध्रुवम. त्यांनी निश्चित वस्तू जी आहे परमात्मा ती प्राप्त होणार नाही. तर काय होणार? चंचल स्वरूपाचा आहे, ते स्थिर राहणार नाही. म्हणून ते आपण त्या गोष्टीमध्ये साधकाने जास्त
पडू नये, कारण ते राजसिक दर्जाचा आहे. काय म्हणतात पाहू. आचार्य सत्कार इति सत्कार, साधुकारः साधु, अयं तपस्वी ब्राह्मणः इति एवमर्थः. मानः माननं, प्रत्युत्थान अभिवादनादि तदर्थ, पूजा पाद प्रक्षालन अर्चना शास्त्रोद्धे तदर्थं च तपः सत्कार मानपूजार्थं तपेन च एव यत्क्रियते तपः तत् इह प्रोक्तं कथितं राजसं चलं कदाचित् फलत्वेन अध्रुवं. सत्कार मानपूजार्थम, सत्कार मानव पूजा यासाठी. सत्कार म्हणजे साधुकार, असाधू तपस्वी ब्राह्मण अशा लोकांना म्हणावे म्हणून. मान म्हणजे मानाने, म्हणजे सर्वात पहिला सत्कार मान पूजार्थम म्हणजे सत्कार मान व पूजा यासाठी. सत्कार म्हणजे साधुकार, असाधू मी तपस्वी अशा प्रकारे या लोकांना म्हणायचे. मान म्हणजे मानणे, उठून उभे राहणे, नमस्कार करणे त्यासाठी. पाद पूजा प्रक्षालनादि करणे, पूजन करणे, भोजन घालणे व त्यासाठी जे तप आहे ते सत्कार मान पूजार्थम म्हणजे सत्कार मान आणि पूजा या अनुषंगाने जे केलं जातं त्याला सत्कार मान पूजार्थम सांगितलं. ते कसं आहे, ते दंभेनं सांगितलं. दंभेनं म्हणजे नास्तिकपणाने, त्याच्यामध्ये कुठला आस्तिक भाव नाही ज्याला म्हणतो. वास्तविक आता परमेश्वराला काय, परमेश्वराला काय चालतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति सांगितलं परमेश्वराला. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो जो मला काय करतो, भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण करतो, तेच मी ग्रहण करतो. अभिषेक प्रिय शिव, काही नाही लागत. शंकराला काय लागतं, तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अभिषेक प्रिय शिव, नमस्कार प्रिय भानु, हे साध्या साध्या गोष्टी आहेत. फक्त एक लोटा पाणी त्याच्यावर तुम्ही घातलं, ओम नमः शिवाय एवढं जरी म्हटलं तरी तो आशुतोष. आशुतोष, आशु म्हणजे शीघ्रातिशीघ्र. बाकी काही करायची तुम्हाला गरज नाही. हे आणलं ते आणलं, पुढे जाता जाता एखादं बिल्वपत्र मिळालं तर ते बिल्वपत्र घेतलं, त्याने पूजा केली. आम्ही परवा एका ठिकाणी मारुतीची पूजा करायला गेलो होतो. फार म्हणजे असं आतमध्ये जंगलामध्ये होतं ते मंदिर आणि काही नाही तिथं. एक दोन इकडे तिकडे 4-5 बेलाची झाडं, काही थोडीफार फुलाची झाडं, पण त्याच्यामध्येच त्यांनीच आमच्या बरोबरचे होते ते इतके खुश झाले म्हणे खरोखर ही पूजा आहे. ते पाणी घालून तिथलीच ती फुलं घेऊन त्याच फुलाचंच त्या छातीवर डिझाईन करून मारुतीच्या त्याच्यात हार बनवून त्याच कोणी काही नसताना सुद्धा ते चिटकून त्यांनी सगळं बनवली, सजावट केली. हे अशीच ऋषींची पूजा, साधकांची पूजा ही अशीच. त्याला हे पाहिजे ते पाहिजे, 2 एवढाचा हार पाहिजे, काही नाही. परमेश्वराला काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. परमेश्वराला भक्तियुक्त अंतःकरणाने हे तुम्ही ज्यावेळेस त्याला देता त्यावेळेस सगळं ग्रहण करतो. त्याला असंच पाहिजे आणि 1 किलो पेढेच पाहिजे आणि पावशेर बदामच पाहिजे, काही नको परमेश्वर. म्हणून सांगितलं अभिषेक प्रिय शिव, काय नाही. 1 लोटा जल एवढं जरी घातलं आणि ओम नमः शिवाय एवढं जरी म्हणतो तो तुमचे सगळं आशु म्हणजे शीघ्रातिशीघ्र तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. नमस्कार प्रिय भानु. भानु म्हणजे सूर्याला काय पाहिजे, सूर्याला सुद्धा काही लागत नाही. सकाळी उठल्यानंतर म्हणून आपण सूर्य नमस्कार घालतो, काय तेवढंच फक्त. नमस्कार प्रिय भानु, त्या नमस्काराने संतुष्ट होऊन तुम्हाला जे आरोग्य जे आहे ते आरोग्य तो प्रदान करणारा आहे. अशा प्रकारे जे आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून सांगितले या ठिकाणी हे काय जे आहे ते सगळं दंभे नाही सांगितलं. सत्कार मान पूजार्थम जे आहे, जे अपेक्षित करतात की माझा सत्कार मला पान माझी पूजा झाली पाहिजे, ते सगळं काय ते दांभिकपणा आहे, खोटेपणा आहे, वास्तविक नाही. म्हणून सांगितलं दंभेनं. दंभेनं म्हणजे नास्तिकपणाने धार्मिकपणा प्रकट करण्यासाठी आणि म्हणून त्यातनं काय लोकांना जाहिरात आपण म्हणतो करण्यासाठी जे केलं जातं ते आहे ते तप काय ते राजसिक सांगितलेलं आहे. धार्मिकपणा प्रकट करण्यासाठी ते तप आचरले जाते. ते हे याच लोकी फळ देणारे असल्यामुळे ते त्याचं फळ याचं हे जे अशा प्रकारचे जे आहे राजसिक तप त्याचं काही दुसरी अलौकिक कल्पना करण्याची गरज नाही. तुम्हाला हार घातला विषय संपला, त्यातनं काय अलौकिक अदृष्ट प्राप्त होणारे काही प्राप्त होणार नाही. म्हणून तेच सांगितलं याच लोकी तुमच्या मनाचं तिथं समाधान झालं, 4 लोकांमध्ये संपला विषय. त्याच्यापेक्षा अदृष्ट कल्पना त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून याच लोकी फल देणारे असल्यामुळे चल आणि हे फल नियत असल्यामुळे अध्रुव म्हणले आहे. तेवढ्या पुरतच अदृष्ट त्याची काही कल्पना आपण करू शकत नाही. अशा प्रकारचं
हे जे आहे हे राजसिक प्रकारचं तप या ठिकाणी सांगितलं. तामसिक काय सांगतायत 19व्या श्लोकामध्ये, मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं तत्तामसमुदारता. म्हणजे काय सांगितलं, मूढग्राहेणात्मनो यत्, जे तप काय तर मूढग्राहेने अविवेकयुक्त निश्चयाने, काही कळतच नाही, फक्त काय त्यांनी त्याचीच कल्पना केली आणि तो त्याचंच करतो. काय त्याला शास्त्रविधी गुरुवाक्य आहे, काय प्रमाणभूत शास्त्र आहे, काही माहिती, त्याच्या मनाला वाटलं असं करायचं, निघाला तसं. अशा प्रकारचं जे आहे अविवेकयुक्त अंतःकरणाने अविवेकयुक्त निश्चयाने केलेलं आत्म्याच्या काय करतो त्यांनी. आणि अशा प्रकारचे अविवेकी तप आहे, कुठल्याही प्रकारचं त्याला आधार नाही, ते काय करतो मग ते जे अशा प्रकारचं तप काय करतंय, पीड या शरीराला आत्म्याला ते काय करतंय, पीडा देण्याचं काम करतंय. परस्यो साधनार्थम, अथवा काय तर दुसऱ्याच्या विनाशासाठी जे केले जाते त्याला सुद्धा तामसिक तप असे म्हणतात. अथवा दुसऱ्याच्या नाशासाठी, एक तर स्वतःला काही माहिती नसताना शास्त्रविधी गुरुवाक्यातून काही ऐकलं नाही, त्याला वाटलं असं करायचं म्हणून काही अघोर प्रकारचं काहीतरी त्यांनी यंत्र चालू केलं, काहीतरी मंत्र चालू केलं. अशा प्रकारचं जे आहे त्यांनी काय करतो, तो स्वतःलाच आपल्याच आत्म्याला पीडा करतोय. अशा प्रकारचं जे तप करत आहे हे तामसिक दर्जाचे, अथवा ज्यामधून दुसऱ्याला जारण मारण उच्चाटनादी आधी काही बाकी काय आहे, अनेक प्रकारचं आहे. पौरोहित्यम, त्या ठिकाणी रजनीचरितम, पौरोहित्यम नाही तर जे रजनीचरित आहे, रात्रीच्या वेळेस ज्या क्रिया केल्या जातात, इकडे हे कर तिकडे ते टाक, अशा प्रकारचं जे आहे ते काय, ते सगळं जे आहे दुसऱ्याच्या विनाशासाठी सांगितलं. जे केलं जातं त्याला त्या ठिकाणी तामसिक तप असं म्हणतात. मूढ इति मूढग्राहेण अविवेक निश्चयेन आत्मनयः पीडया यत् क्रियते तपः परस्य उत्साधनार्थम विनाशार्थम वा तामसम तपः उदारतम. मूढ म्हणजे अत्यंत विवेकी, काहीच कळत नाही त्याला, परंतु अशा प्रकारचा असणारा हा अत्यंत विवेकी, याचा ग्राह्य म्हणजे ग्रह अर्थात अविवेकी, विवेक शून्य निश्चय आणि स्वतःच्या देहादिकांना पीडा देऊन स्वतःलाच त्रास करतो. तो त्याला काही कुणी काय तोच त्याच्या मनामध्ये संकल्प करतो, कुठे वाचत नाही, काही प्रमाण नाही, काही ग्रंथ नाही, काही गुरु नाही, काही नाही. त्याला वाटलं बाबा ह्या असं करावं, तसंच आरंभ करतो आणि त्यातनं काय करतोय, तो स्वतःलाच पीडा करून घेतो. स्वतःला म्हणजे काय, या ठिकाणी असणाऱ्या स्वतःच्याच आत्म्याला तो पीडा करून घेतो, स्वतःच्या देहादिकांना पीडा करून घेतो, किंवा दुसऱ्याच्या उत्साहार्थ विनाशासाठी, अथवा हे गेल्यानंतर मी याचा विनाश करेल त्याचा विनाश करेल, अशा प्रकारचं जे आहे त्याला तामसिक दर्जाचं तप या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या कायिक वाचिक मानसिक जी तप आहेत, ही कायिक वाचिक मानसिक तप कशा प्रकारे सात्विक आहे, कशा प्रकारे राजसिक आणि कशा प्रकारे तामसिक, हे पुन्हा 17-18 श्लोकाच्या द्वारे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करून आता दानाचा विषय घेतला. की दान आपण देतो जीवनामध्ये, दान अत्यंत महत्त्व, प्रत्येक दान दक्षिणा सांगितलं, त्याचं महत्त्व आहे. देण्याची वृत्ती, दान म्हणजे काय, देण्याची असणारी वृत्ती पाहिजे, सगळं घेण्याची वृत्ती नाही पाहिजे, मला 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 नाही, काही देण्याची पण जी वृत्ती आहे, देण्याची वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असावी. हा प्रकृतीचा नेम आहे, प्रत्येक जण देतो. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावहा, परोपकाराय सताम विभूतया सांगितलं. दुसऱ्यांसाठीच फळं येतात. आता आंब्याचं हे चाललंय, पहा इकडे आता तुम्ही आता इकडे आता येतालच, आला की पहा सगळीकडे आंबे कैऱ्या सगळं लागले, परंतु स्वतःसाठी एक दुसऱ्यासाठी. परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय दुहंती गावहा, गाई वगैरे दूध वगैरे सगळे देतात, स्वतः म्हणतात का आज मी 10 लिटर दिलं त्यातलं 5 लिटर मला देऊया, दुसऱ्यांसाठी. परोपकाराय वहंती नद्या, नद्या पार अगदी हिमालयापासून तर आ सेतू अंगा सागरापर्यंत वाहत असते, अनेक खडतर याच्यातनं ती वाहत पुढे पुढे चालत असते, पण कधी म्हणते का की यातलं एवढं पाणी माझं आहे, या पाण्यातनं निर्माण होणाऱ्या शेतीमध्ये एवढा माझा हिस्सा आहे. परोपकार
त्याप्रमाणे साधू सुद्धा जाय. साधू कोणाचं, साधूचं लक्षण काय, तर साधूचं लक्षण एवढं एकच लक्षात ठेव, परोपकाराय, दुसऱ्याच्या उपकारावर दुसरा माझ्यासाठी काय करतोय याचा अभ्यास न करता केवळ मला दुसऱ्यासाठी काय केलं पाहिजे, जगाचं हित मला कसं करायचंय, या भावनेने जे प्रेरित होऊन कार्य करत असतात ते साधू. आणि अशा प्रकारे म्हणून काय, म्हणून देण्याचा निसर्गाचा नियम आहे. देणं हा निसर्गाचा नियम आहे. आकाशात पतितम तोयम, ज्यावेळेस सूर्य काय करतो त्या ठिकाणी नदीमधलं किंवा समुद्रामधलं घेतो थोडंसं पाणी, त्याच्या बदल्यात किती देतो, सहस्र त्याच्या बदल्यात देतो आपल्याला. म्हणजेच काय, दान देणं हा नैसर्गिक रूल किंवा निसर्गाचा हा नियम आहे. म्हणून तो अत्यंत आपल्या जीवनामध्ये मन महत्व. मग ते दान कुठल्या प्रकारे द्यावं, कशा प्रकारे, कोणाला, कधी, योग्य, सत्पात्र, की त्याचं जे असणारं फल जे आहे ते फल आपल्याला सात्विक दर्जाचंच प्राप्त व्हावं. अशा अनुषंगाने आता वाटलं म्हणून दिलं, वाटलं म्हणून केलं तसं नाही, त्याच्यामध्ये काय शास्त्र सांगितलं ते सगळं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून दानाचे असणारे 3 भेद या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये सात्विक दान म्हणजे कोणतं ते 20व्या श्लोकातून सांगितलं. काय म्हणतात, दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. सात्विक दान म्हणजे काय, आपण दान सर्वजण करतो. सात्विक दर्जाचं दान म्हणजे त्याला म्हणतात दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारण, हे मला दिलंच पाहिजे. पहिल्या मनामध्ये काय पाहिजे, हा उद्देश पाहिजे, हे जे काय मी दान करत आहे हे मला दान काय केलं पाहिजे, केलंच पाहिजे, मला अवश्य द्यायला पाहिजे. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारण, देताना अशा व्यक्तीला दिलं पाहिजे की त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा प्रत्युपकार जो आहे, प्रत्युपकार ची अपेक्षा नाही, तर मी याला एवढं दान दिलं त्या बदल्यात त्यांनी मला काहीतरी दिलं पाहिजे, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारची मनामध्ये भावना न ठेवता प्रत्युपकाराची. नंतर देशे कालेचे पात्र, योग्य देशामध्ये, योग्य काल म्हणजे योग्य देश म्हणजे गंगा आदी जे आहेत मुख्य नद्या अथवा तीर्थक्षेत्र, त्या असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये देशामध्ये. काल म्हणजे कुठल्या प्रकारे ग्रहण असेल, पौर्णिमा असेल, योग्य संक्रांती असेल अशा कालामध्ये. आणि योग्य पात्रामध्ये, पात्र म्हणजे योग्य तो देणारा व्यक्ती सुद्धा कुणालाही देऊन चालतंय का, तर तो ज्याला आपण दान द्यायचा आहे तो पण त्या पात्रतेचा पाहिजे. म्हणून देशे कालेच्या पात्रेचे सांगितले. अशा प्रकारे योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये, योग्य पात्रामध्ये कुठल्याही प्रकारे प्रत्युपकाराची भावना न ठेवता हे मला दिलंच पाहिजे, ह्या भावनेने जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हणतात. काय म्हणतात, दातव्येति दातव्यमिति एवं मनः कृत्वा यद्दानं दीयते अनुपकारिणे प्रत्युपकार असामर्थ्याय समर्थाय अपि निरपेक्षं दीयते देशे पुण्यकुरुक्षेत्रादौ काले संक्रांत्याद्यौ पात्रे च षडांगवेदपारंगैः तद इत्यादौ तद्दानं सात्विकं स्मृतं. अशा प्रकारे काय, मला हे दान द्यायचे आहे, अलग लक्षात, त्या प्रकारे त्या फलाची वगैरे काही इच्छा करायची, परंतु देताना कुठल्याही प्रकारच्या परोपकार फलाची अपेक्षा च्या बदल्यात मी तुम्हाला एवढं दान दिलं त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी द्या, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची मनामध्ये एक किंचित वृत्ती सुद्धा निर्माण न होता ते दान केलं पाहिजे. म्हणजेच फलाची वगैरे इच्छा करायची नाही अशी भावना करून. अनुपकारीन म्हणजे उलट उपकार करण्यास असमर्थ असलेल्या मनुष्याला तुम्ही त्याच्यापासून कुठल्याही प्रकारच्या परत उपकार करण्याची अपेक्षा राहता कामा नये, अशाच व्यक्तीला ते दिलं गेलं पाहिजे. नंतर समर्थाला म्हणजे प्रत्युपकार करण्यास समर्थ असलेला आहे, तर जो समर्थ जरी असला तरी त्याच्यामध्ये त्याच्याकडनं आपली कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये अपेक्षा न ठेवता द्यावं. त्यानंतर काय पाहिजे, अशा प्रकारे देताना निरपेक्ष म्हणजे प्रत्युपकाराची अपेक्षा न करता. देश म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे काय, कुरुक्षेत्र आदी अथवा गंगा यमुना असेल यांचे तीर जे आहे, यांचे हरिद्वार आहे, ऋषिकेश आहे, पुण्यक्षेत्रावरती केलेलं जे दान आहे पवित्र प्रदेशी. नंतर देश काल म्हणजे संक्रांती पर्वकाल, संक्रांती असेल, नंतर ग्रहण असेल, नंतर पौर्णिमा आदी असेल अशा योग्य कालामध्ये. नंतर काय सांगितलं, पात्र योग्य व्यक्तीला म्हणजे तो ज्याला आपण देतो तो त्या पात्रतेचा आहे का, तो तसे अनुष्ठान करणारा आहे का, अशा योग्य व्यक्तीला जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. राजसिक दान, राजसिक दान यत्यु प्रत्यू ते 21व्या श्लोकात सांगितलं.
यत्युप्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वापनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. काय सांगितलं? यत्यु प्रत्युपकारार्थम, जे दान काय प्रत्युपकारार्थम, प्रत्युपकारासाठी, प्रत्युपकार म्हणजे अपेक्षेने, प्रत्युपकारासाठी काय की अथवा फलमुद्दिश्य, फलाची अपेक्षा, मी तुला एवढं दिलं आहे त्या बदल्यात आता काहीतरी तू माझं काम करून दे, अशा प्रकारे फलाची अपेक्षा धरून काय करतात? अत्यंत परिक्लिष्टम, परिक्लिष्टम म्हणजे अतिशय क्लेशाने, सहजतेने, एक तर मनामध्ये अपेक्षा धरून, त्यानं फलाची काहीतरी हे धरून अत्यंत क्लेशाने दिलं जातं, ते दान राजसिक दान म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये कोणतीही सात्विक वृत्ती नाही, क्लेशाने, फलाच्या अपेक्षेने आणि अयोग्य किंवा त्याच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा पाहिजे या अपेक्षेने केलं जातं, त्याला राजसिक दान असं म्हणतात. यत्तु इति यत्तु दानं प्रत्युपकारार्थं काले तु अयं मां प्रत्युपकारिष्यति इति एवमर्थं फलं वस्य दानस्य मे भविष्यति अदृष्टमिति तत् उद्दिश्य पुनः दीयते परिक्लिष्टं खेदसंयुक्तः तद्दानं राजसंस्कृतं. परंतु पण जे दान प्रत्युपकारासाठी म्हणजे प्रसंगी हा माझ्यावर प्रत्युपकार करेल यासाठी किंवा या दानेने मला अदृष्ट फल प्राप्त होईल म्हणून या फलाच्या उद्देशाने तसे क्लेशाने खेदयुक्त अंतकरणाने दिले जाते, त्याला राजसिक दान असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्याला क्लेश करून अथवा मनामध्ये अपेक्षा धरून जे दान दिलं जातं ते राजसिक. आणि तामसिक दान म्हणजे काय? तामसिक म्हणजे अत्यंत विचित्र, ते सांगितले जातं 22व्या श्लोकातून. अदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदार्थम. अदेशकाले यद्दानम, पाहिलंच नाही कुठं जायचं, अलग लक्षात. अदे म्हणून अदेशकाले, त्याने योग्य अयोग्य देशामध्ये, स्थळ सुद्धा त्या योग्यतेचं नाही, अशा प्रकारे अदेशकाले यद्दान अपात्रेभ्यश्च दीयते, त्याची पात्रताच नाही अशा व्यक्तीला जे दान दिलं जातं. अदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च असत्कृतम अवज्ञातम, असत्कृतम म्हणजे असत्काराने, अवज्ञातम म्हणजे अवज्ञेने जे काय अपात्रांना दिले जाते ते दान या ठिकाणी तामसिक दर्जाचं म्हटले जातं. म्हणजे अशा प्रकारे जे दान देशकाल जे पवित्र नाही, अपवित्र देशकाल आहे, अशा अपवित्र देशकालामध्ये ज्या योग्य घेण्याच्या योग्य सुद्धा त्या व्यक्ती नाहीत अशा व्यक्तींना जे दान आहे असत्कारपूर्वक अवज्ञेने घे ना, तुला काय करायचं, दान देतोय पण देताना सुद्धा तिथं मारामारी करून देतो, अशा प्रकारे ते आहे ते तामसिक प्रकारचं दान सांगितलं. अदेशकाले अदेश अपुण्यदेशेभ्यः म्लेच्छाशुचानसंगरणैः अफलपुण्यहेतत्वेन अप्रख्यातेन संक्राद्यादि विशेषरहिते अपात्रेभ्यः मूर्खतस्करादिभ्यः देशादिसम्पत्तौ वा अदकृतं प्रियवाचनपादः म्हणजे प्रक्षालन पूजादिरहित अवज्ञातं पात्र परिभावयुक्तं च यद्दानं तत्तामसम् उदाहरणम्. अदेशकाले म्हणजे अशुची इत्यादी संकीर्ण झालेल्या अपुण्य प्रदेशी, ज्या पवित्र नाही प्रदेश, अलग लक्षात, तो अत्यंत कसा आलाय, संकीर्ण झाले अपुण्य प्रदेशी, अशुची त्या ठिकाणी सगळं चांगलं काही नाही, त्या अशा प्रकारे अशुची प्रदेशामध्ये अमंगल मनुष्य व पदार्थ यांचा ज्याच्याशी संसर्ग झाला आहे अशा अपवित्र प्रदेशी, त्या ठिकाणी जे आहे अशुभ काहीच नाही, त्या प्रदेशामध्ये सगळंच काय अमंगल आहे, अशा अमंगल त्या मनुष्य आहे, तिथे परिस्थिती आहे, तिथला प्रदेश आहे, हा सगळा अमंगल करत आहे, अशा अमंगल मनुष्य व पदार्थ यांच्याशी ज्याचा संसर्ग झाला आहे अशा अपवित्र प्रदेशी, तसेच अकाली म्हणजे पुण्यकारक नसलेल्या संक्रांतीभ्या विशेष काल म्हणजे काल सुद्धा योग्य नाही, कधी उठलाय बसतायला त्याचा पण काही उपयोग नाही. आणि म्हणजे अपात्र म्हणजे सत्पात्र म्हणजे मूर्ख, चोर इत्यादी जे आहेत अशा व्यक्तींनाच योग्य देश काल व पात्र जरी असेल तरी सत्काराने म्हणजे प्रिय भाषण प्रातप्रक्षान पूजा इत्यादी न करता सत्पात्राचा तिरस्कार करून जे दान दिले जाते त्याला तामसिक दान म्हणतात. तो देणार आहे त्याचं पूजा वगैरे का घेणं म्हणजे अशा प्रकारे भावना शून्य अशा प्रकारचं जे दान आहे ते तामसिक दर्जाचं दान या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्यानंतर पुन्हा सांगतात यज्ञ दान तप प्रवृत्तीनाम साधुन्य कारणम अयम उपदेश हा उच्चते. यज्ञ दान तप याच्यातील वैगुण्य दूर न करून त्यात पूर्णता
आणण्यासाठी या श्लोकामध्ये उपदेश केला जातो. 23व्या श्लोकाच्या माध्यमातून या सगळ्या यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, त्याच्यामधलं जे वैगुण्य आहे हे दूर करून त्याच्यामध्ये साद्गुण्य व्हावं, येण्यासाठी शुभ वेव्स त्याच्यामध्ये येण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे ते 23व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. त्याचा विशेष अर्थ आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.